आज श्रावणातला पहिला सण नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी या 3 चुका चुकूनही करू नका. तर आजच्या दिवशी आपण गॅसवर लोखंडाचा तवा ठेवत नाही. दुसरं की सुई दोऱ्याने काही शिवत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी जमीन खणली जात नाही. मग असं असताना आजच्या दिवशी आपण काय नैवेद्य करावा किंवा काय उपवासाच्या या दिवशी खावे. तर महाराष्ट्रात आजच्या दिवशी उकडलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे. म्हणजे जो तो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार उकडलेले पदार्थ बनवतो. आता खरं सांगायचं तर आपली जी पुढची पिढी आहे ती पुढची पिढी हे सर्व करेल की नाही या आपण भ्रमामध्ये असतो. पण त्याशिवाय आपण जर त्यांच्या डोळ्यासमोर या सर्व काही गोष्टी केल्या तर ते का नाही करणार, बरोबर. तर आता हा जो नागपंचमीचा सण आहे, या नागपंचमीच्या सणाची तुम्हाला एक मी कथा सांगते. आता एकदा काय झालं, माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, नागपंचमीला नागाची पूजा का करतात. तेव्हा भगवान शंकराने सांगितले की ही गोष्ट राजा जन्मेजय याच्याशी निगडीत आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, आपले जे वडील होते परीक्षित याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्व नागांना संपविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी खूप मोठा यज्ञ केला. आता ह्या यज्ञामध्ये जे नागदेवता होते ते नागदेवता आले व त्यांना म्हणाले, तुम्ही रागामध्ये या सर्व नागांचा विनाश करू नका. त्यानंतर मग ते अस्तिक मुनींचं जे वचन होतं त्या वचनाने राजाने तो यज्ञ थांबविला. या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला हेच समजते की प्रकृती व सर्व सजीवांचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि खरं म्हणतं आणि हीच आपली खरी पूजा असते. हर हर महादेव. तर तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.